जामखेड शहरातील शिवाजीनगरमधील श्रीमती मंगलाताई विठ्ठल सांगळे यांचं दुःखद निधन झालंय। मृत्यूपूर्वीच त्यांनी केलेल्या देहदान संकल्पामुळे हजारो साश्रू नयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचा मृतदेह विर्वे फाउंडेशन संस्थेत सुपूर्द करण्यात आलाय। जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि जामखेडच्या कोठारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानं 3 एप्रिल 2017ला श्रीमती मंगलताई सांगळे यांनी लोणी येथील संस्थेत आपला मरणोत्तर देहदानाचा संकल्पाचा फॉर्म भरला होता। दरम्यान सोमवारी 27 जानेवारीला मंगलताई विठ्ठलराव सांगळे यांचं निधन झाल्यानं त्यांचा मृतदेह स्वर्गवासी मंगलताई सांगळे यांच्या सावली या निवासस्थानी दुपारी 11 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मधुकर आबा राळेभात, मयूर भोसले, प्रफुल्ल सोळंकी, डॉक्टर प्रदीप कुडके, विनोद पवार, भाऊ कारले, दादा भोईटे, अजित शिंदे, तुषार खैरे, विनय मंडलेच्या आबा मुळे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, पप्पू राळेभात, आटकरे सर, सचिन जगदाळे, महेश राळेभात, प्रशांत राळेभात, कैलास शर्मा, मुरुमकर महाराज यांच्यासह त्यांच्यावर प्रेम करणारे जामखेड आणि परिसरातील हजारो लोक उपस्थित होते। या सर्वांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। त्या सावली काकू म्हणून परिसरात परिचित होत्या, तर त्यांनी स्वतःचे राहते घरही श्रीकृष्ण मंदिरासाठी दान केले असून त्या ठिकाणी मंदिर करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचे उपस्थित व्यक्तींनी आपल्या श्रद्धांजलीतून व्यक्त केले आहे। विधिवत पूजा अंत्यदर्शनानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात राधे राधेच्या घोषणेत त्यांचा मृतदेह अहमदनगर येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेजचे शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर पवार यांच्या सहकार्यानं श्रीयुत बाळासाहेब चव्हाण यांच्याकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला। हे दानाचा संकल्प केला होता। नक्कीच हे दान करून आपला समाजसेवेचा उत्साह त्या जिवंत असताना तर समाजसेवा केलीच आहे, अनेकांना मार्गदर्शन केलं आहे, पण तो गेल्यानंतरही आपलं शरीर नक्कीच कोणाच्या तरी कामाला यावा आणि डॉक्टरांचे संकल्प पूर्ण व्हावेत, अनेकांना परत आपलं अवयव लावेत म्हणून त्यांनी हा संकल्प केला होता। खास करून महात्मा गांधी त्यांचे पतिराज सैन्यात होते आणि आपल्या सर्व सैनिकांच्या वतीने जामखेड पंचवास सैन्य दलातील सैनिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण सर्वांसाठी असलेली सावली आज आपल्यापासून गेली, त्याचं खरोखर अतिशय खूप दुःख होत आहे। जसं आता मयूर सरांनी सांगितलं की या वास्तूच्या जागी अतिशय एक सुंदर मंदिर व्हावं, श्रीकृष्णाचं मंदिर व्हावं, तर अशी काकूंची इच्छा होती। तर आपण सर्व सोबत राहून सर्वांनी मिळून त्यांची आपण इच्छा नक्कीच पूर्ण करू। मी माझ्या सोळंकी परिवाराच्या वतीने व आपल्या समस्त छत्रपती शिवाजीनगर वासियांच्या वतीने काकूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। काकून शरीर ठेवलं का वास्तविक गल्लीत अतिशय लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांच्या काकू होत्या। अतिशय प्रेमळपणे त्यांनी भगवंताची सेवा केली। कृष्ण हा माझा सर्वस्व आहे असं कृष्णाने जीवन अर्पण करून आज त्यांनी त्याग केला द्यावा। तरी माझ्या मुळे परिवारातर्फे आणि सर्व शिवाजीनगर परिवारातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। देहदानाचा 10 वर्षापूर्वी तोंडला होता माझ्याकडं आणि वारंवार सर्वांशी त्या बोलत होत्या। काकू समाजासाठी सर्वस्वी त्यांनी त्याग केले आणि मेल्यानंतरही म्हणजे मृत्यू झाल्यानंतरही ते समाजासाठी वाहिलेलं आहे। तर सर्व छत्रपती शिवाजीनगर संताजीनगर या मित्र परिवाराच्या वतीने आदरांजली वाहतो आणि काकूंचा एक संकल्प आहे। काकू श्रीकृष्णाच्या भक्त होता। जी जागा आहे त्यांनी काकूंनी ती श्रीकृष्ण मंदिरासाठीच राखीव ठेवलेली आहे। सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर संताजीनगर व जामखेडकरांच्या वतीने आम्ही म्हणजे सर्व मित्र परिवार एक संकल्प हे पूर्णच करणार आहे, म्हणून आम्ही आश्वासन मानण्यापेक्षा आम्ही एक संकल्प करतो की या ठिकाणी श्रीकृष्णाचं मंदिर ठेवू शकतात, म्हणजे माझ्यानंतर माझ्या शरीराचा उपयोग या समाजातील लोकांसाठी व्हावा असा मोठा विचार करत करत त्यांनी आपला ध्येय ठेवलेला आहे। निश्चित त्यांचं हे काम परमेश्वराला आणि आपल्या जीवनकर्त्याला आवडलेलं असणार आहे आणि म्हणून त्यांना परमेश्वर त्यांच्या पायाजवळ 100% जागा देईल ही निश्चित खात्री आहे। मी पांडुरंगाला प्रार्थना करतो, हे पांडुरंगा तुझे निस्सीम भक्त ज्यांनी कृष्णाला स्वतःसाठी अर्पण करून घेतलं होतं किंवा कृष्णासाठी स्वतःला अर्पण करून दिलं होतं, हा एक निस्सीम भक्त पांडुरंगाच्या दारात येत आहे, कृष्णाच्या दारात जात आहे। त्याला पांडुरंगाने परमात्म्याने आपल्या जवळ घ्यावी अशी माझ्या वतीने आमच्या राळेभात कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।